पुरुषोत्तम मास महात्म्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. सुतजी महाराज म्हणाले, हे श्रोतेजन हो, आता तुम्ही लक्षपूर्वक ऐका. मी तुम्हाला एक पवित्र कथा सांगतो. ही कथा लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या संवादामधली आहे. एकदा भगवान विष्णू लक्ष्मीला सांगू लागले, श्रीकृष्णाचे पुत्र साम, प्रद्युम्न, चारुभानु, गद इत्यादी कुमार हे वनात खेळण्यासाठी गेले होते. ते खूप वेळ खेळत राहिले. खेळता खेळता त्यांना तहान लागली आणि पाणी शोधण्यासाठी ते निघाले. पाणी शोधताना त्यांना एक कोरडी विहीर दिसली. त्यात पाणी नव्हतं, पण त्यात एक अद्भुत दृश्य त्यांना दिसलं. एक प्रचंड मोठा सरडा, जो पर्वतासारखा मोठा होता आणि सोन्यासारखा चमकणारा होता. ते दृश्य पाहून सर्व कुमारांना आश्चर्य वाटलं. त्यांनी दयाळूपणे त्या सरड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. एके ठिकाणी दोर बांधला आणि ते त्या सरड्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा तो सरडा माणसाच्या आवाजात मनुष्यवाणीने बोलू लागला. तो म्हणाला, हे मुलांनो, तुम्ही सर्वजण लहान आहात, पण तुमच्यातील मोठा आणि बुद्धिमान कोण आहे? हे ऐकून सर्व कुमारांना आश्चर्य वाटलं. मग साम आणि प्रद्युम्न त्याच्याशी बोलू लागले. ते म्हणाले, अरे, तू इतका चतुरपणे बोलतोस, तर तू कोण आहेस आणि तुला ही अशी अवस्था कशी प्राप्त झाली? तेव्हा सरडा म्हणाला, माझी एक पूर्वकथा ऐका. मी पूर्वी नृग नावाचा एक राजा होतो, इक्ष्वाकू वंशातला. धर्मनिष्ठ, न्यायी असा मी राजा होतो. मी भरपूर दानधर्म करीत असे. एकदा अधिक मासाच्या काळात मी ब्राह्मणांना गाय दान करण्याचं ठरवलं. मी हजारो गायी दान केल्या. दररोज मी अनेक गायी ब्राह्मणांना दान करीत असे. पण माझ्याकडून एक चूक झाली. आदल्या दिवशी दान केलेल्या गायींच्या कळपातली एक गाय चुकून दुसऱ्या दिवशी दान करायच्या कळपात जाऊन बसली आणि ते मला कळालं नाही. मग दुसऱ्या दिवशी गाय दान करताना मी ती गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान करून टाकली. जेव्हा दुसरा ब्राह्मण दान मिळालेली गाय घेऊन जाऊ लागला, तेव्हा पहिल्या ब्राह्मणाला आणि म्हणाला, ही गाय मला तुम्ही कालच दान केली होती आणि ही तुम्ही कुठे घेऊन जात आहात? तेव्हा दुसरा ब्राह्मण म्हणाला, राजाने ही गाय मला दिली आहे. आणि अशा प्रकारे दोघांमध्ये वाद चालू झाला. मग ते दोघे राजाकडे आले. राजाने त्यांना समजावलं, माझ्याकडून चूक झाली, तुम्ही मला क्षमा करा, पण याऐवजी मी तुम्हा दोघांनाही 2 वेगळ्या गायी देतो. ब्राह्मण ऐकायला तयार नव्हते. मग 5 देतो तरी ऐकायला तयार नाही, 50 देतो तरी ऐकायला तयार नाही. मग शेवटी त्यांना 1000 गायी देण्याचं ठरवलं, तरीही ते नाही म्हणाले. ते म्हणाले, अशा गायी आम्ही घेऊ शकत नाही, कारण संकल्पाने एकदा दिलेली वस्तू बदलता येत नाही आणि तसं करणं हे पाप आहे. शेवटी रागाने त्यांनी मला शाप दिला. ते म्हणाले, तू सरडा होशील. मी त्यांच्याकडे विनंती केली, त्यांची पुन्हा पुन्हा माफी मागितली, तेव्हा त्यांनी मला उशाप दिला. ते म्हणाले, जेव्हा भगवान श्रीकृष्णांचे तुला दर्शन होईल, तेव्हा तुझा उद्धार होईल. त्यानंतर कालांतराने माझा मृत्यू झाला. यमदूत मला यमलोकात घेऊन गेले. यमराजांनी माझा सन्मान केला आणि ते म्हणाले, राजा, तू पुण्यवान आहेस, पण तू ब्राह्मणांचा शाप टाळू शकणार नाहीस. तेव्हा मला सरड्याचा जन्म घ्यावा लागला. आता मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो की मला श्रीकृष्णाकडे घेऊन जा. हे ऐकून सर्व कुमार त्याला श्रीकृष्णांकडे घेऊन जाण्याचा विचार करू लागले. तेव्हा साम म्हणाला, आपण आधी हा सर्व वृत्तांत श्रीकृष्णांना सांगू. मग त्यांनी तो वृत्तांत श्रीकृष्णांना सांगितला. श्रीकृष्ण ताबडतोब त्या ठिकाणी आले. त्यांनी त्या सरड्याकडे पाहिले आणि त्यांच्या दर्शनाने त्याचा उद्धार झाला. क्षणातच तो सरडा दिव्य देहात प्रकट झाला. तोच नृगराजा होता. नृगराजाने भगवान श्रीकृष्णांना नमस्कार करून त्यांची स्तुती केली. तो म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, हे नारायण, तुम्ही माझा उद्धार केला. तुम्ही जगाचे पालन करते आहात आणि दिनांचे रक्षण करते आहात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, तू केलेलं व्रत, तप आणि ब्राह्मण सेवा, गोदान यामुळे तुला माझं दर्शन मिळालं. या घटनेतून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की ब्राह्मण सेवा आणि गोदान हे किती महत्त्वाचं आहे. पुढे श्रीकृष्ण म्हणाले, जो ब्राह्मणांची सेवा करतो, त्यांना भोजन देतो, आदराने वागवतो, त्याच्यावर मी प्रसन्न होतो. जर दान देण्याची तुमची शक्ती नसेल तरी निदान नमस्कार करावा. जर तेही शक्य नसेल तर निदान ब्राह्मणांविषयी सद्भाव तरी ठेवावा. आज सोशल मीडियावर आपण पाहतो ब्राह्मणांविषयी काय काय बोललं जातं, तेव्हा हे फार चुकीचं आहे. ब्राह्मणांविषयी आदर हा ठेवला गेलाच पाहिजे, कारण श्रीकृष्ण म्हणतात, ब्राह्मणांपेक्षा मोठे दैवत नाही. आपण असं पण ऐकतो की ब्राह्मणांची सेवा करताना श्रीकृष्णांनी त्यांचं उच्छिष्ट म्हणजे
उष्ट्या पत्रावळी उचलल्यात. सुदामाचे त्यांनी पाय धुतले. सुदामा हा देखील गरीब ब्राह्मण होता. त्याचे पाय देखील श्रीकृष्णांनी धुतलेत. यावरून ब्राह्मणांचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. मग शेवटी नृगराजाने कृष्णाला नमस्कार केला आणि तो दिव्य विमानात बसून स्वर्गाकडे प्रस्थान त्याने केलं. पुढे सुतजी महाराज म्हणाले, सज्जनांच्या संगतीने मनुष्याचा उद्धार होतो, तसा नृगराजाचा झाला. त्यानंतर त्यांनी परत आणखीन एक सुंदर प्रसंग सांगितला. ते म्हणाले, एकदा सर्व लोक, साधू, मुनिजन गंगेत स्नान करत होते. नारद मुनी हे दृश्य दूर उभे राहून पाहत होते, पण त्यांनी पाण्याला स्पर्श केला नाही, आंघोळ केली नाही. तेव्हा गंगा म्हणाली, हे मुनिवर, तुम्ही माझ्या पाण्याला स्पर्श का करत नाही? तेव्हा नारद म्हणाले, माते, केवळ तुझं दर्शन घेतल्यानेच पुण्य मिळतं, पण साधूंच्या संगतीनेही फार मोठं पुण्य मिळतं. तेव्हा गंगा म्हणाली, मी लोकांचे पाप धुवून टाकते, पण माझे पाप मात्र साधूंच्या संगतीने नष्ट होतात. सुतजी महाराज म्हणाले, म्हणून साधूंची पण सेवा केली पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. साधूंचे दर्शन, स्पर्श, त्यांचं कीर्तन, त्यांचं स्मरण हे अत्यंत पवित्र आहे. जो मनुष्य समर्थ असूनही साधूंची, ब्राह्मणांची सेवा करत नाही, तो अत्यंत दुर्दैवी आहे. हा संसार क्षणभंगूर आहे, म्हणून विवेकाने जीवन जगलं पाहिजे, ईश्वराचं स्मरण केलं पाहिजे, जमेल तेवढा दानधर्म केला पाहिजे आणि सत्याने, न्यायाने वागलं पाहिजे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांनी ही पवित्र कथा लोकांच्या उद्धारासाठी आपल्यासमोर ठेवली आहे. पुढे सुतजी महाराज म्हणाले, ही कथा मी तुम्हाला सांगितली, यावर संशय ठेवू नका, यावर विश्वास ठेवा. इति श्री पुरुषोत्तम मास महात्म्ये पंचम अध्याय समाप्त.